नमस्कार, गन्नारा फन्ना युट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत। आज आपण मुलाखत घेणार आहोत बाळासाहेब यांच्या एक संघ शिवसेनेचे अमरावती जिल्ह्याचे जे जुने शिवसैनिक होते, ज्यांना आपण फाउंडर मेंबर म्हणतो, अशातले 2 वेळचे बडनेराचे आमदार सुद्धा ते होते। आता ज्या निवडणूक झाल्या यामध्ये त्यांनी स्वतःची ताकद काय असते हे बडनेरात सुद्धा दाखवून दिली। ज्ञानेश्वर पाटील घाणे, बडनेर। नमस्कार काका। नमस्कार नमस्कार। माझा एक तुम्हाला पहिला प्रश्न असा राहील, शरद पवार गटाची आणि उद्धव ठाकरे यांच्या गटाची जी दयनीय अवस्था झाली, याचं प्रमुख कारण कोणते आणि काय झालं का जागा वाटपाचा तिढा, मुख्यमंत्री पदाचा कॅन्डिडेट कोण राहील या गोष्टीवर महाविकास आघाडी निर्णय घेऊ शकली नाही आणि काँग्रेसचा विदर्भातला अति आत्मविश्वास, शिवसेनेला बरोबर जागा न देणे, अशा अनेक गोष्टी त्यांनी राबवलेल्या योजना आणि नंतर काही प्रमाणामध्ये असं वाटते की ईव्हीएम मुळे सुद्धा हा पराभव झालेला आहे। खरं म्हणजे बडनेराच्या बद्दल म्हणायचं झालं तर उद्धव साहेब यांना दोष देता येणार नाही, परंतु स्थानिक नेत्यांनी सर्व एकत्र येऊन जे जिल्ह्याला माहित आहे कोण लोक एकत्र आले होते त्यांच्या नावं सुद्धा माहित आहे, 1 डझनभर लोक एकत्र आले, काही नेत्यांना सुद्धा सोबत घेतलं आणि त्यांनी उद्धव साहेबांची दिशाभूल केली, चुकीची माहिती त्यांच्यासमोर ठेवण्यात आली आणि त्या आधारे त्यांनी चुकीच्या उमेदवाराला तिकीट मिळवून घेतली। हे मी या अगोदरच अनेक ठिकाणी बोललेलो आहो आणि त्यामुळेच त्यांची दयनीय अवस्था झाली। तुम्ही त्यावेळेस प्रीतीताई बंड यांना साथ का दिली, सुनील खराडेला साथ का दिली नाही? खरं म्हणजे असं आहे की मी आणि प्रीती बंड दोघांनी जरी सुनील खराडेला साथ दिली असती तरी सुनील खराडे निवडून येत नव्हते, फाईटमध्ये सुद्धा आले नसते आणि पक्षाचे जे 1 लाख मतं होते ते मतं परत इकडे तिकडे गेले असते। जसे 2009च्या निवडणुकीत चुकीचा उमेदवार सुधीर सूर्यवंशी बडनेरा मतदारसंघात असताना शिवसेनेचे 42 ते 43 हजार मतं सुटले आणि वेगवेगळ्या लोकांना मिळाले, ते मतं इकडे तिकडे जाऊ नये म्हणून आम्ही उमेदवार उभा केला आणि शिवसेनेचे पक्के 61 हजार मतं आम्ही धरून ठेवले। अजूनही 15-20 हजार मतं याच्यामध्ये भेटू शकले असते। तुम्ही स्वतः न उभे राहता प्रीतीताई बंडला तुम्ही ताकद पुरवली, तुम्ही स्वतःसाठी ताकद का पुरवली नाही? तिकीट मी मागितली होती, पण ज्या वेळेला त्यांचा कौल तिकीट न देण्याचा दिसला त्यावेळेला जेव्हा मला विचारण्यात आलं का तुमच्या व्यतिरिक्त कोणाला तिकीट दिली पाहिजे, त्यांना अशी अपेक्षा होती, ज्या नेत्यांनी मला विचारलं त्या नेत्यांना अशी अपेक्षा होती की मी सुनील खराडेचं नाव घेईन, परंतु सुनील खराडे योग्य उमेदवार नाही हे मला पूर्वीच माहित होतं। मी योग्य उमेदवार म्हणून त्यावेळेला प्रीती बंडचं नाव त्या ठिकाणी सुचवलं। तुम्ही 2 वेळचे शिवसेनेचे रुलर आमदार असल्यावरही तुमची तिसऱ्यांदा तिकीट का कटली? तिसऱ्यांदा तिकीट कटली, आता त्याला बरेच दिवस झाले, तेही मोठी चूक होती। तिकीट काटण्याच्या मधात बऱ्याच गोष्टी, आता जुनी गोष्ट झाली ती, त्याच्यावर काही फार जास्त बोलायला आता योग्य होणार नाही, परंतु त्याही वेळेला उमेदवार चुकीचा दिल्यामुळं मतदारसंघाला कलंक लागला आणि पहिल्यांदा त्याच्या अगोदरच्या मिळून 25 वर्षात बडनेरा मतदारसंघात पहिल्यांदा शिवसेनेच्या उमेदवाराचा डिपॉझिट गेला। तुम्ही जेव्हा नांदगाव खंडेश्वर मध्ये उभे राहिले तिथे किती मिनिटं पडले होते? नाही, ती निवडणूक मधामध्ये थांबली होती, कारण कसं आहे की त्यावेळेला ज्या पक्षावर मी निवडणूक लढवली होती त्यांनी मदत पाठवण्यास असमर्थता दाखवली होती आणि म्हणून ती निवडणूक मी मधामध्ये गुंडाळली होती। पण एक प्रश्न चिन्ह निर्माण होतोय की सुनील खराटे सारखा शिवसैनिक पूर्ण ताकद त्याच्या मागं असल्यावर सुद्धा ते फक्त 7,000वर तिथं अटकतात आणि तिथे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाची गटाची एक दयनीय अवस्था होते आणि प्रीतीताई बंड ह्या 61 ते 65 हजार मतं घेऊन त्यांच्या पुढे निघतात। त्यावेळेस तुम्हाला थोडंसं पक्षाच्या बाबतीत दुःख वाटत नाही का, इथं पक्ष न जळता हे निवडणूक व्यक्तिपूजक झाले म्हणून? नाही, विषय असा आहे की जे लोक त्यांच्यासाठी तिकीट मागत होते, जो उमेदवार महाविकास आघाडीचा दिला सुनील खराडे त्यांच्यासाठी ते तिकीट मागणारे होते आणि उमेदवार सुद्धा हे सगळेच्या सगळे लोक बडनेरा मतदारसंघाच्या जवळपास बाहेरचे होते, त्यामुळे मतदारसंघात तो उमेदवार स्वीकारला जाणं शक्य नव्हता आणि त्याचा परिणाम मग निवडणुकीवर असा झाला की
काही लोकांनी त्यांना तिकीट मिळवून दिली, त्याच्यात दोन मतप्रवाह आहे. मी सुद्धा लोकांशी चर्चा करतो, त्याच्यामध्ये दोन मतप्रवाह आहे की बा त्याला उभं केलं आणि त्याची साथ सोडली यांनी. आम्ही बाजूला उभं झालो हा वेगळा भाग आहे, पण त्यांनी पण साथ सोडली, त्यामुळे अशी अवस्था झाली. दुसरा मतप्रवाह असा आहे की माझं म्हणणं असं आहे की बडनेरा मतदारसंघात महाविकास आघाडीचे 1,00,000 मतं आहे. 61,000 मतं मिळवण्यात आम्ही यशस्वी झालो. काही मतं राणाकडे दरवेळेला जातात 10-15 हजार, पण 25 ते 30,000 मतं हे महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मिळेल असं आम्हाला शेवटपर्यंत वाटत होतं. पण असा एक मतप्रवाह आहे की बा प्रीतीबंड निवडून येते आणि ते येऊ नये म्हणून ह्या लोकांनी ती मतं शेवटच्या क्षणाला राणाकडे वळते केले. त्यामुळं त्यांना 10,000च्या आत मतदानावर समाधान मानावं. म्हणजे शिवसेनेचे मतं शिवसेनेवाल्यांनीच की जे उद्धव साहेब ठाकरे यांच्या घराजवळ हनुमान चालिसा वाचणारी म्हणणारी त्यांच्याकडे शिवसेनेचे मतं शिवसेनेवाले वळवतात. उमेदवारासहित केले असाही एक मतप्रवाह म्हणजे उमेदवारासहित सगळ्यांनी त्यांच्यासोबत असणारे काही लोक पहिलेपासूनच राणाशी हातमिळवणी करूनच होते. ती सुनील खराडेच्या पहिले लक्षात आलं नाही, पण ज्या वेळेला प्रीतीबंड निवडून येते असं चित्र निर्माण झालं त्यावेळेला उमेदवारासहित सगळ्यांनी आम्हाला मतं देऊ नका, ते मतं राणाला द्या अशा पद्धतीचा प्रचार केला असं माझ्या सुद्धा ऐकण्यामध्ये आहे. म्हणजे तुमचा एक त्या सर्व मंडळीवर आक्षेप आहे की शिवसेना शिवसेनेच्या विरुद्ध उभी राहिली. नाही, शिवसेना शिवसेनेच्या विरोधात उभी नाही राहिली. मला सांगा तुमचे मतं हे जर समजा राणाकडे पलटवल्या जात असतील तर ते शिवसेनेचेच मतं पलटवले ना. म्हणजे शिवसेनेचे नेते शिवसेनेच्या विरोधात तिथं त्यांनी काम केलं, त्यापेक्षा तुम्ही अपक्ष राहून 61 घेतले हे तुमचं क्रेडिट झालं. ते आपण पक्षाचे मतं राखून ठेवले. हे 61,000 मतं प्युअर उद्धव साहेबांचे शिवसेना उभाटाचे मतं आहे. उद्धव साहेबांच्या पदरात पडणारे मतं आहे. जी चूक झाली ती चूक सुधारण्यासाठी आम्ही बंडखोरी केली, उमेदवाराला पाडण्यासाठी आम्ही बंडखोरी केली नाही, कारण उमेदवार हा पडणारच होता. आता तुम्ही सहसंपर्क प्रमुख आहे, पण आता सध्या तुम्हाला त्यांनी निष्कासित केलं काय, पण तरी तुमच्या समोर बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो आहे, उद्धव साहेब ठाकरे यांचा फोटो आहे, तरीही तुमच्या ऑफिसमध्ये तुम्ही हे फोटो अजूनपर्यंत ठेवले. आणि उद्धव साहेबांचा फोटो आहे यात काही फार आश्चर्याची गोष्ट नाही आहे, आम्ही त्यांचेच आहे. मग माझं असं म्हणणं, जेव्हा तुम्ही मनसेत होते तेव्हा बाळासाहेब ठाकरे, उद्धव साहेब ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे फोटो होते का? फोटो म्हणजे प्रश्न कसा आहे, राज ठाकरे म्हणजेच बाळासाहेब ठाकरे ना. शेवटी पक्ष आपण सोडलाही होता, काही एक निवडणुकीसाठी गेलो होता, ठाकरेकडेच गेलो ना. बरोबर नाही गेलो ना, शिंदे काँग्रेसमध्ये नाही गेलो, हे जरी भाजपमध्ये नाही गेलो किंवा दुसऱ्या कोणत्या पक्षात नाही गेलो. पण शिवसेनेला मुंबई म्हणा की महाराष्ट्रात म्हणा खलास करण्यासाठी राज ठाकरे तो जास्तीत जास्त प्रयत्न करतात, आपण हे पाहत आहोत. त्यांचा अंतर्गत विषय आहे. मी तर आजही या मताचा आहे की दोघं भावांनी एकत्र बसलं पाहिजे. आता तुम्ही बंडखोरी म्हणून या मतदारसंघात केली, पण आता पुढची व्यूहरचना काय? विचार करण्यासाठी महाराष्ट्रात दुसरं सध्या काहीच नाही आहे. विचार पक्षाचाच आहे, कारण सध्याच्या परिस्थितीमध्ये उद्धव ठाकरे आणि पक्ष दोन्ही अडचणीत आहे. माझ्यासारख्या समर्थ माणसाची त्यांना साथ पाहिजे आहे. आता कसं आहे, पक्षात काही डमी लोकांनी स्थान घेऊन ठेवलेलं आहे. ज्या लोकांनी पक्षासाठी कधीच काही केलं नाही, ज्यांच्यामध्ये 5 मतं मिळवण्याची ताकद नाही आहे, जे विधानसभेत आपलं डिपॉझिट वाचू शकत नाही, ज्यांनी आपलं जिल्हा परिषदमध्ये डिपॉझिट वाचवलं नाही, जे कोणाला कधी निवडून आणू शकत नाही, अशा लोकांच्या हाती पक्ष आहे. हे पक्षाचं दुर्दैव आहे. पक्षाला आमच्यासारख्या सक्षम लोकांचा विचार करावा लागेल, अन्यथा परत ज्या पद्धतीनं पक्ष खाली चाललाय त्या पक्ष पद्धतीनं तो खाली जाईल. आणि दुसरी गोष्ट, जीवनभर राजकारण केलंच पाहिजे किंवा कोणत्या पक्षात असलंच पाहिजे हे काही जरुरी नाही आहे. आपण पूर्णपणे त्यांना संधी देणार आहे. त्यांनी विचार केलाच नाही तर मग आपल्यासाठी पर्याय उघडे आहेत. तुमचं म्हणणं असं आहे की त्यांचं डिपॉझिट आमदारकीच्या वेळेस वाचलं नाही, जिल्हा परिषदमध्ये वाचलं नाही, पण माझं असं म्हणणं की मग तुमची इथे तुम्ही 61,000 मतं घेतले, पण तुमचाही इथे नगरसेवक नाही आहे ना. नगरसेवक होते 7. नाही, सध्याच्या परिस्थितीत म्हणजे राणा जेव्हा आले, आता बडनेरा 7 नगरसेवक आहेत ना, अजूनही शिवसेनेचे 7 नगर. मग हे जर नगरसेवक आहेत म्हणजे हे तुमचीच करामत आहे. हो, बिलकुल बिलकुल. 5 नगरसेवक तर माझ्या वेळेलाच निवडून आलेले आहेत, तेच परंपरागत पुढे सोहळे प्रस्थापित झाले. आणि 2 नगरसेवक बडनेराचे नवीन जे निवडून आले होते त्या ठिकाणी मी भावना गवळीची सभा वगैरे घेऊन ताकद लावून ते 2 नवीन निवडून आणले होते. त्याचे एकूण 7 नगरसेवक आहेत बडनेरामध्ये. म्हणजे अमरावती जिल्ह्यात
जे तुमचं आक्षेप येऊन राहिला की बा तो अशा गलत माणसाच्या हाताखाली नेतृत्व गेलं, तर यावेळेस तुम्ही त्यांच्या विरोधात उभे राहाल का पक्षासोबतच राहाल? नाही, त्यांच्या विरोधात उभं राहणं, जे कमजोर लोक आहेत त्यांच्या विरोधात उभं राहण्याची आवश्यकताच नाहीये. ते कोणत्याही गोष्टीमध्ये आमच्या टीकावर धरू शकत नाही. कारण जर आम्ही त्यांच्या विरोधात उभं राहिलो असतो तर मग परिस्थिती अशी पाहिजे होती की 61,000 मतं आम्हाला आणि 40,000 त्यांना. याला म्हणतात कोणाच्या विरोधात उभं राहणं. मी पहिल्यांदाच खुलासा केला आहे की ही मतं इतर कोणाकडे जाऊ नये म्हणून ही मतं पक्षाची राखून ठेवण्यासाठी आम्ही हे केलं आणि तसं निवडून येण्याची शक्यता होती आणि निवडून आल्यावर आम्ही त्या ठिकाणीच जाणार होतो, उद्धव साहेबांनाच भेटणार होतो. पण निवडून येण्याचं गणित पैशाच्या आधारे ते पूर्णपणे शेवटच्या क्षणाला बसवण्यात आलं आणि त्याच्यामध्ये हे जे लोक आहेत ज्यांनी एवढा आग्रह करून तिकीट मागितली होती यांनी सुद्धा रानाची साथ दिली. काका, ह्या सर्व विषयावर तुम्ही बोलले आले, पण असंच तुम्ही स्पष्ट नाव घेऊन दिलं. जसे एका पेपरमध्ये तुम्ही सुधीरभाऊ सूर्यवंशी आणि खराटेवर टीका केली, मी वाचलं ते मंडळमध्ये. आज त्यांची नियुक्ती आणि त्यांचं प्रमोशन झाल्यामुळं शिवसैनिक फार दुखी आहे जिल्ह्यात, फार दुखी आहे. माझ्याशी बोलले अनेक लोक, हे कसं काय होऊन राहिलं, एकाच माणसाला का असं, हे म्हणजे काम केल्याची तर हे प्रचिती आहेच नाही, मग हा जादूटोणा आहे का, असं लोकांचं म्हणणं आहे. जादूटोणाच्या भरोश्यावर पद मिळवलं नाही. आता त्यांनी नियुक्ती केली त्याला आपण काही म्हणू शकत नाही, त्यावर भाष्य करता येणार नाही आपल्याला. पण शिवसैनिकाच्या भावना त्यांनी ऐकून घेतल्या पाहिजे, कारण त्याला काढलं पाहिजे अशा भावना आहे शिवसैनिकाच्या. हे होते ज्ञानेश्वर पाटील घाणे, माजी आमदार बडनेरा.